सो गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? बरे ना? बरेच पाहिजे. सगळे उठलात का नाही? सो मी आत्ता उठलो आहे. आत्ता वाजले आहेत 5:40 आणि मी उठलो आहे आणि आत्ता सरळ ब्लॉग चालू केला आहे. कारण की सकाळी सकाळी फ्रेश माइंडने ब्लॉग चालू केलं ना गाईज, लय भारी येतात आणि लय भारी भारी थिंकिंग येतात. ब्लॉगमध्ये काय काय करू शकतो, अजून काय काय करता येईल ज्याच्याने तुम्हाला एंटरटेनमेंट होईल. सो त्यासाठी मी लवकर उठतो, लवकर ब्लॉगिंग चालू करतो. सो काल तर बघितलंच गाईज तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये, इतकं ऊन, खूप जास्त ऊन. आणि मी घरी आलो, सरळ जेवलो आणि डायरेक्ट झोपलो गाईज. खरं सांगतो, डायरेक्ट झोपलो कारण की इतकं डिहायड्रेट झालो होतो, डोकं वगैरे खूप दुखत होतं. पण तरी पण मी ब्लॉग वगैरे बनवला कारण की मला तुमची काळजी आहे. त्यासाठी मी पहिले ब्लॉग केला आणि मग बाकीचं केलं कामं. आणि बाकी काही नाही, मस्तपैकी उठलो आहे आता. ब्लॉग वगैरे करून आता वर्कआउट तर करावंच लागेल. काल केलं नाही, पण गाईज लिटरली सांगतो बिलकुल इच्छा होत नाही. कारण की इतकं ऊन असतं आणि इतकं गरम होतं आहे गाईज. फॅन इतका फास्ट असून पण इतका घाम येतो आहे ना की काय सांगू. खूप जास्त चिडचिड आणि इरिटेट होऊन जातं. इतकं गरम आहे गाईज, इतकं गरम आहे. आणि काल तर आपण कुठे गेलो होतो काही मांजरी, हडपसर, म्हणजे खूप लांब लांब जावं लागतं, खूप जास्त लांब. आणि तुम्ही ऊन तर बघता गाईज. सो ठीक आहे, चालते, ते काम आहे ते करावंच लागेल, मागं तर नाही हटून चालणार. सो आज तर गाईज, आज तर खूप मजा येणार आहे. आज तर खूप भारी भारी ठिकाणावर घेऊन जाणार आहे तुम्हाला. आणि बघूया आज आपल्याला कुठं जाता येईल. आत्ता तर मी उठलो आहे, आता मी पटकन माझी कामं करून घेतो. वर्कआउट वगैरे, नाश्ता वगैरे करून घेतो. आज नाश्त्याला ओट्सच आहे कारण की मी नाही केले काय. आणि काल तुम्हाला दाखवलं होतं मी समोसे आणले होते खायला. ते मी का आणले, मी जस्ट असं मी शूट नाही केलं ते घेताना. ते मी गेलो, मला दिसले फक्त त्यासाठी. कारण घरी येऊन काही माझ्यात बिलकुल लिटरली ताकद नव्हती काही करायचं घरी येऊन. त्यासाठी मी कोल्ड्रिंक आणि समोसे घेतले, तेच खाऊन आराम केला. त्याच्यावर मी आत्ता उठलो. आता मस्तपैकी वर्कआउट वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन ओट्स खाऊया आणि आपण आज कामाला निघूया. आज बघूया आज कुठलं लोकेशन पडतं आहे, मी सांगालच तुम्हाला लोकेशन पडल्यावरती. सो भेटूया आपण कामाला निघताना. सो मित्रांनो, माझं सगळं झालेलं आहे, आवरून वगैरे फ्रेश वगैरे झालो, वर्कआउट वगैरे केला. आता फक्त नाश्ता करायचा आहे, मस्तपैकी ओट्स वगैरे बनवू. मी थोडंसं बाहेर गेलो होतो माझ्या फ्रेंडला ड्रॉप करायला जॉबला. सो तिची मम्मी सेम माझ्या मम्मीसारखीच आहे. सो तिच्या मम्मीने मला जेवण दिले मस्तपैकी, चपाती आणि गवार. कुणाकुणाची फेवरेट आहे गवार मला कमेंटमध्ये सांगा. आणि मस्त तिला ड्रॉप करून आलो, खूप उशीर झाला तिला, त्यामुळं पटकन तिला ड्रॉप करून आलो. आणि आत्ता मस्तपैकी ओट्स वगैरे करू आणि आज बघूया आज कुठं फिरायचं आणि कुठं काय करायचं आहे. आजचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो, मला काय अजून लोकेशन पडलं नाही आहे. तो मस्तपैकी तयार वगैरे झालो, कपडे वगैरे चांगली घातली की मग मी तुम्हाला सांगतो. मला अजून तर काय पडलेलं नाही आहे. आणि आता मला हे समजत नाही आहे की ओट्स खाऊ का चपाती आणि गवार खाऊ. कारण की माझा एक टायमाचं तर बनवायचं वाचलं, कारण तिच्या मम्मीने मला चपाती आणि गवार दिली. सो मी आत्ता ओट्सच खाऊन जातो मस्तपैकी. आणि आज हो गाईज, आज आपल्याला आहे ना गॅरेजमध्ये पण जायचं आहे, थोडंसं गाडीचं काम आहे. काय माहिती काय होतं आहे, पण ती चालताना एकदम मधीच थांबते, मधीच अशी झटके मारते. सो गाडी गॅरेजमध्ये एकदा आपण चेक करून घेऊया मस्तपैकी, काय झाले काय माहिती. कारण की माझं गाडीवरच जॉब आहे ना, एवढं लांब जावं लागतं काहीच. त्याच्यात जर कुठं बिन पडली तर कार्यक्रमच व्हायचं तिकडं पद्धतशीर एकदम. सो त्यासाठी तिचं एकदा चेकअप वगैरे करून घेऊ, काय झालं काय नाही. बहुतेक ती सर्व्हिसिंगलाच आली असेल, कारण की माझ्याकडे ॲक्च्युली 2 गाड्या आहेत गाईज. माझी बुलेट पण एक आहे, मी ती अजून दाखवली नाही, मी तुम्हाला दाखवतो. आणि प्लॅटिना आहे. ती प्लॅटिना मी कधी खूप पहिले म्हणजे शाळेत असताना घेतलेली, शाळेत पण नाही कॉलेजला असताना घेतलेली, वडिलांनी घेतलेली. सो तिला ॲव्हरेज चांगलं आहे, त्याच्यामुळं मी नाही का ती वापरतो. सो आणि बुलेट मी कसं तुम्हाला तर माहिती आहे कॉलेज लाईफसाठी घेतली होती. सो ती आहे, ती तुम्हाला दाखवलंच नाही. सो चला मस्तपैकी आपण आता ओट्स वगैरे करूया, खाऊया पोटभर आणि आपल्या कामाला लागूया. चला तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. पण गाईज मस्तपैकी हे आहे दूध. आणि मी तर काल रात्री गाईज दूध
फ्रीजमध्ये ठेवायचं विसरूनच गेलो. मला तर वाटतंय ते फुटलं बिटलं तर नसावं. मी काय माहिती आता काय फुटणार तर नाही. ते नुकसान होतं ना गाईज. मग परत ते फुटलं की हे करा. गॅस लावून घेऊया मस्तपैकी. आणि मी माझ्या ओट्सला बघा गाईज एकदम भारी सेपरेट डब्बा केला आहे. त्याच्यात ओट्स टाकल्यात आणि उरलेले ओट्स हे माझे ह्याच्यामध्ये. आता बघू आपण. हा बाऊल आहे माझा, मस्त फेवरेट आहे माझा हा बाऊल. आणि हे आपले ओट्सचं ह्याच्यात मी उरलेले ओट्स ठेवलेले माझे गाईज. सो ते पहिले संपूया मग हे वाले घेऊया. सो बघू का. अरे बापरे गाईज दूध फुटणार आहे बहुतेक. तडतड वाजते ते खूप. चेक करूया. मला वाटलंच दूध फुटणार आहे. हे बघा कसं तडतड वाजते यार. मला वाटलंच होतं गाईज हे दूध फुटणार आहे. कारण की मी रात्री विसरलो आतमध्ये ठेवायचं. एकदा दूध इतका महाग झालाय ना गाईज काय सांगू. अरे यार आता ओट्स खायचं कॅन्सल. आता गवार चपाती थँक गॉड ते तरी दिलं. नाहीतर मग मला आज फास्टच करायला लागला असता. करून हे बघा ना तर ते तड लय वाजते. ते बहुतेक मला तरी वाटतं ते फुटून जाईल. त्याला जाऊ दे. मला पाहिजे तेवढं तर गरम झालंय. सो फुटलेलं तर नाही दिसत आहे मला गाईज. सो मी घेतो मस्तपैकी खाऊन. हे ओट्स हे संपले ते. हे बघू आता किती पडतात. ह्याच्यातलं संपलं की मग ओट्सला हेल्दी असतात ना गाईज. कॅमेऱ्याच्या नादात बघा कुठं पडले. एक ना एक काम वाढत चालले. हे बघा दूध तर मला दिसत नाही आहे फुटलंय. मला तुम्ही सांगा बरं फुटलंय का. फुटलेलं तर दिसत नाही आहे गाईज. ठीक आहे. सो थांबा मी दूध आणि ओट्सच घेतो. मला तरी वाटतं ना गाईज की हे फुटलंय दूध. त्यासाठी मी नाही घेत. जाऊ द्या मस्तपैकी गवार चपाती खाऊ आपलं. आधीच एक तो ऊन खूप आहे. त्याच्यात अजून हेल्थ इश्यू काय झाले की झालं. बघा गरम बघा गाईज. 5 मिनटं मी फक्त किचनमध्ये आलो आहे तर गरम किती होते फक्त बघा. नुसतं अंगातनं घाम चाललं आहे. नुसता घाम चाललं आहे. असं 5 मिनटं येऊन मी पंख्याखाली थांबतो. हां आता कुठं बरं वाटतं. नाहीतर गाईज प्लीज पुण्यात आणायचं कुठेही जाऊ नका. मला जावं लागतं कारण माझा जॉब तुम्ही बघितला आहे. सो प्लीज काळजी घ्या स्वतःची. तर मी ओट्स घेतो. जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालेलं आहे. दूध फुटलेलं आहे. सो तो मला दाखवतो. हे बघा पूर्ण गरम झालं आणि फुटलं आहे बघा. यार ओट्स कॅन्सल. हे बघा ओट्स पण घेतले होते मी. आता ओट्स तर खात नाही मी. आता ओट्सला झाकूनच ठेवूया. झाकायला ताटली इथंच ठेवून टाकतो झाकून. बघा ओट्स खावं. ओट्सला दूधच फुटले. तसं पाण्यात पण खात्यात गाईच ओट्स. पण ते मला आवडत नाही. मी कधी खाल्लं नाही त्याच्यामुळं. सो तुम्ही ते पाण्यात पण ट्राय करू शकता जर तुम्ही कम्फर्टेबल आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं खाऊ शकतो. पण मला दूधच आवडतं सो मी त्या दुधात खातो. सो आता मी गवार चपाती खातो. माझ्याकडे काय चॉईस नाही आहे. आता मी गवार चपाती खातो मस्तपैकी आवडतो. मग तुम्हाला भेटतो. मग आपण डायरेक्टली निघूया कामाला आपल्या. हे जे बघा मस्तपैकी चपाती पिशवीत आणि ही गवार. मस्तपैकी गवार वगैरे खाऊया आपण. अरे यार एक मिनटं हा गाईस. हे बघा मस्तपैकी गवार मस्त खाऊया आपण आणि निघूया आपल्या जॉबला. गवार तशी माझी फेवरेट आहे गाईस. कधीतरी खातो खाल्ली तर. नाही तर नाही खात. सो हे बघा मस्तपैकी 2 चपात्या. ला असं झाकून ठेवू नाही ते कडक होऊन जाते. हे बघा गाईस या सगळ्यांनी जेवायला पटकन जेवतो तुम्हाला भेटतो. हे बघा गाईस मस्तपैकी जेवण झालं आहे माझं. सगळं संपवलं. थोडीशी गवार राहिली आहे
चपाती वगैरे पण राहिली आहे. आणि हे बघा माझी बॉटल काचची. आणि हे पण मातीचं आहे, पण मला अशीच डिश आवडते, कारण मला हे खायला खूप आवडतं ह्याच्यात. कारण जे नाही का असल्या डिशेस असतात ना ते लय भारी असतात, खायला पण मजा येते. आणि मला पहिल्यापासून ते आवडतं, मी त्याच्यातच खातो नाही का काहीच, मी पहिल्यापासून त्याच्यातच खातो. आता चला मस्तपैकी हे धुवून वगैरे ठेवूया. कोण धुवायला तर येत नाही मलाच धुवायला लागतं ना गाई. ठीक आहे चला, काही इश्यू नाही आहे तसं. पण मस्तपैकी बॉटल पण भरून ठेवूया. ताट आता मस्त घासून घेऊया सगळं, पटकन घासतो आणि मग भेटतो तुम्हाला. गाईज आज जर मला टास्क पडला नाही आणि मला जर काम नसलं ना, सो गाईज मी तुम्हाला आज आहे ना आमचा खडकवासला दाखवतो. असलं भारी प्लेस आहे ना गाईज, गरमीचं ठिकाण, मस्त पाणी वगैरे, तिकडं जाऊया आपण. जर टास्क नाही पडला तर, मला तर अजून तर नाही पडला, मला मोस्टली 10:30च्या आत पडून जातो. पण आता वाजलेत किती, 10:40 झालेत, सांगता येत नाही. धडकन पडलं तर काय करायचं. सो तुम्हाला माझी बुलेट पण दाखवतो, मस्त खडकवासला पण दाखवतो, जर मला काम नसलं तर. नाही तर काम असलं तर मग काय, मग मी तुम्हाला कामामध्ये सगळं सांगत जाईल. कारण की मला तर अजून काम पडलं नाही. सो मी कसं, काम नसलं की मला खुशी वाटते नाही का थोडंसं. येऊ नका, मला ब्लॉगिंग इतकी आवडते ना, मी ब्लॉगिंगच करत बसून बोलत राहतो. मला जेवढं होत नाही तेवढं बोलायला चांगलं वाटतं सगळं. सो आता देवपूजा वगैरे पण केली, तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्तपैकी देवपूजा वगैरे पण केली आहे. गणपती बाप्पा मोरया, देवपूजा वगैरे केली आहे मस्त. हे घर पण सगळं आहे, आवरायचं आहे थोडंसं, हे असंच राहिले. मी टी व्ही बघत बसलो होतो मस्तपैकी, टी व्ही वगैरे बघणार आहे. आणि टी व्ही वगैरे बघतो मस्तपैकी, तुमच्याशी बोलतो आहे, ब्लॉग पण करतो आहे. आता मस्तपैकी तयार वगैरे होऊ. हे टी शर्ट मला मोस्टली घरात मी 2च टी शर्ट वापरतो. ते तुम्ही या ब्लॉगला बघताना काळं, दुसऱ्या ब्लॉगला व्हाईट, कारण की मला 2च टी शर्ट आहे, माझे फेवरेट आहे, तर मी 2च टी शर्ट घालतो आहे. तर नाही तर तुम्ही म्हणता ना आंघोळ करतो का नाही कधी, का पारुषच येतो ब्लॉगला. नाही तसं काय नाही, मी आंघोळ पण करतो, फ्रेश पण होतो. पण माझे हे 2 फेवरेट टी शर्ट आहे. आणि बाहेर ऑफिसला जाताना मी फक्त जीन्स आणि स्वेट वगैरे घालतो, कारण की ते उन्हामुळं, मी तर तुम्हाला बोललो आहे ते त्याच्यामुळं. सो आता मस्तपैकी जेवण वगैरे तर झालेलं आहे मस्त. ह्या गवारीला आता फ्रीजमध्ये ठेवतो चपाती. आणि दूध तर हे फुटलं आहे, हे माझे ओट्स आहेत, हे सगळंच आहे. किचन वगैरे तर मी सगळं क्लीनच केलं, पण हे बघा हे परत पडलं, मगाशीच पडलं. किती पण काम करा गाईज, घाण होतंच. तर गवार वगैरे ठेवतो फ्रीजमध्ये मस्तपैकी. पण घर आवरा, किती पण थोडीशी घाण झाली ना की घाणच होती. सो त्यासाठी आता मस्तपैकी आवरतो, बघतो टास्क येतोय का, नाही तर आपण मस्त निघूया खडकवासला, एन्जॉय करूया, तुम्हाला पण दाखवतो. चाल. सो मित्रांनो, मला सुट्टी भेटलेली आहे म्हणजे मला टास्क तर पडलंच नाही, आणि मी स्वतःहून तर सर्वांना फोन करत नाही. सो आजचा दिवस आपला आहे. सो मला वाटतंय खडकवासल्याला जावं का मम्मीकडे जावं, मी ह्यामध्ये कन्फ्यूज आहे, समजत नाही आहे मी काय करू. कारण की खडकवासल्याला जायला इथनं खूप लांब नाही आहे, मोस्टली ते किती असेल, 4-5 किलोमीटर लांब असेल. मग तिकडं जाऊन मस्त शूट केलं असतं. पण असं पण वाटतं आहे की आजचा दिवस भेटला आहे तर मम्मीकडं जाऊन यावं, मम्मीला पण भेटावं, मम्मीला बोलावं, मम्मीशी बोलावं जरा. पण मी कालच जाऊन आलो होतो मम्मीकडं, रात्रीच गेलो होतो. कशाला गेलो होतो काय नाही, तिने मला जेवायला बोलवलं होतं. आणि माझी मम्मी लय लांब नाही राहत गाईज, हे धायरी आणि ती सिटी, म्हणजे एक 15 किलोमीटरचं अंतर असेल फक्त. सो मला तेच समजत नाही आहे काय करू. आत्ता खडकवासल्याला जाऊ का मम्मीकडे जाऊ का. सो मी घरात एकटाच आहे, मी बोर झालो आता, आणि बाहेर ऊन पण खूप आहे, तर बाहेर निघूशी तर वाटत नाही आहे मला. पण तरी पण मी म्हणलं की जाऊन यावं जरासं. ठीक आहे चला मम्मीकडे जाऊया, मस्त रस्त्यामध्ये तुम्हाला दाखवतो ब्लॉग वगैरे. मम्मीला आज म्हणतो की मस्त चिकन कर खायला. सो काय माहिती ती करते का नाही, माझी मम्मी पण जॉब करते, ती मेडच्या जॉबला असते. सो त्यासाठी सो बघूया काय म्हणते ती. आत्ता फोन केला तर ते घरी कोण नसेल. सो पहिले आपण
इकडनं आपण धायरेश्वर मंदिराला जाऊ. धायरीतलं ते खूप फेमस मंदिर आहे धायरेश्वर मंदिर. तिथे जाऊन आपण पाया पडू. मी तुम्हाला पण दाखवतो तिथलं मंदिर. इतकं सुंदर आहे ना गाई, इतकं भारी, मस्त, एकदम भारी आहे मंदिर. आपण तिथं जाऊया, पाया पडूया आणि मग पुढं आपण निघूया मम्मीकडे जायला. चालेल? मम्मी माझी येते 1-1:30 वाजेपर्यंत येत असेल घरी. सो आपण मग तिथं जाऊया. चला मी तयार होतो, मग आपण निघूया. आज आपण बुलेट घेऊन जाऊया, माझी बुलेट. मी तुम्हाला दाखवतो. चलो. सो गाईज मी मस्तपैकी तयार पण झालेलो आहे. बघू शकता माझं ड्रेस कोड मस्तपैकी स्वेट घातलं आहे, कारण की ऊन आहे बाहेर, तर ते थोडी स्किन टॅन पडते, त्यामुळे फुल घातलं आहे. गरम तर खूप होतं आहे, आय नो. पण आता आपण सगळ्यात पहिले जाऊया धायरेश्वर मंदिराला. तुम्हाला धायरेश्वर मंदिराचं दर्शन करवतो. मस्त मंदिर आहे गाईज, लय भारी, प्रसन्न वाटेल. महादेवाचं मंदिर आहे, लय भारी लय भारी. आणि मला आवडतं तिथं जायला. सो खास मी आज चाललो, कारण की जॉब नाही आहे त्यामुळं. सो चला गाडीची चावी घेतो आणि आज जायचं आहे आपल्या बुलेटवर. बघू शकता गाईज. सो बुलेटवर जाऊया मस्तपैकी. तुम्हाला धायरेश्वर मंदिर दाखवतो. तुम्ही पण खुश होता, प्रसन्न होता, सगळे चांगलं. ठीक आहे, चला. मी पण लय खुश होतो, मला पण लय आवडतं जायला. सो जातो, तुम्हाला दाखवतो मस्तपैकी, भारी वाटतं. चल. सगळ्यात पहिले सगळे स्विच ऑफ करतो. गॅसचं बटन वगैरे बंद आहे ना? नाही, गॅसचं बटन चालू आहे. सो गॅसचं बटन बंद करतो. सगळं ऑल सेफ, नळ वगैरे सगळं बघावं लागतं गाईस, कारण की काही चालू सुटलं की ते कसं ना घर बंद असतं, त्यामुळे सगळं बघूनच मी सगळं क्लोज करतो. सो आता आपण निघूया, राधाकृष्ण देवाचा आशीर्वाद घेऊ, मस्तपैकी जाऊया, मम्मीला भेटूया. तुम्हाला माझ्या मम्मीशी पण भेटवतो मी आणि माझं सिटीतलं घर पण दाखवतो. सो चलो आत्ता आपण निघूया मस्तपैकी. निघूया, लॉक पण घेतलं आहे. कमा चलतो. चला, वातावरण तर नाही चांगलं आहे आजचं. ऊन पडलेलं आहे मस्त भेटेल. सो चलो निघूया. सो मित्रांनो, मी धायरेश्वर मंदिराला शूट नाही करू शकलो, कारण की तिथं अलाउड नव्हतं, त्यामुळे दाखवलं नाही. तर तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. आता आपण निघालो आहे मम्मीकडे जायला. सो तुम्हाला तिथं जाऊन मी जॉईन करतो. चला. काय ऊन बघा किती आहे, सावली चालू जास्त ऊन आहे, त्यासाठी मी हळूहळू चाललो आहे. बघू शकता ऊन किती आहे. थोडंसं अजून लांब आहे, लवकरच पोहोचू आपण मम्मीकडे. बघा गाईस, हे सगळं नदी पात्र आहे, पूर्ण रोड. मी आत्ता थांबले उन्हात, का तर तुम्हाला दाखवण्यासाठी शूट वगैरे. बघू शकता हे पूर्ण मेट्रोची पूल आहे. खूप जास्त ऊन आहे गाईस. वातावरण बघा मस्त पावसाचं झालेलं आहे मस्तपैकी. आता पाऊस तर पडणारच आहे. आता मी निघालो आहे मम्मीकडनं जायला. बघू शकता मस्त पावसाचं वातावरण झालं. गाईज मी तुम्हाला नाही दाखवलं तिथं, कारण की लाईटच नव्हती मम्मीच्या घरी, त्यामुळं. सो डायरेक्ट आता मी निघताना दाखवतो. सो आता मी घरी पोचलो की तुम्हाला सगळं पुढचं सांगतो. ठीक आहे गाईज, हा व्ह्यू बघा इतका मस्त दिसतोय. हे बघा आपल्या देशाचा झेंडा. हो, खूप मस्त. बघू शकता गाईज, काय भारी दिसतोय. आमच्या इथं मस्त वाटतं या वातावरणात. बघू शकता. काय वातावरण बघा कसलं भारी झालं. वातावरण एकदम क्लास झालंय गाईस पावसाचं.